of Sukhatme. So I will describe briefly his career and his message to us. And in the second part, see, we are very famous for talking a lot and then doing nothing. Whereas I feel that the only way we can make progress is by practicing what we preach. And people are often very willing to practice but don't know exactly how to do it. So I'm going to give suggestions about how to bring message of Sukhatme into practice. तेव्हा आपण पहिल्या भागाला सुरुवात करूया. सर्वांना माहिती आहे की 1911 साली जन्म झाला यांचा, 97 साली ते वारले. ते जेव्हा वारले तेव्हा आम्ही शिवाजी विद्यापीठात कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये होतो आणि मला पुण्याच्या लोकांनी फोन करून सांगितलं की आपले सर गेले. मग मी पुण्याला गेलो वगैरे. त्यांचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भारतामधून संख्याशास्त्र या विषयामध्ये PhD मिळवणारा हा पहिली व्यक्ती आहे. सियारा वगैरे सुद्धा नंतर सगळे. त्या सगळ्यांना माहिती ते बुधला जन्माला आले, पुण्याला शाळा शिकले, भावे हायस्कूलमध्ये 28 साली मॅट्रिक झाले, फर्ग्युसन कॉलेजमधून मॅथमॅटिक्सची डिग्री मिळवली 32 साली आणि 36 साली ते लंडन विद्यापीठाचे PhD झाले. त्यांच्याकडे अशी पद्धत नव्हती की मध्ये MSc केलं पाहिजे आणि MPhil केलं पाहिजे. हुशार मुलाला ते म्हणायचे कर संशोधन भरपूर झालं की डिग्री लिही. आणि तेच संशोधन पुढे केल्यानंतर त्यांना 39 साली BSc ही पदवी मिळाली. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे यांचे गाईड कोण होते, 2-3 लोक गाईड होते, नेमन, पियर्सन आणि फिशर. नेमन म्हणजे जर्जी नेमन. सर्व मुलांना नेमन पियर्सन लेमा माहित असतो, त्यातले जर्जी नेमन. पियर्सन म्हणजे इगॉन पियर्सन. काहींना कार्ल पियर्सन नाव माहित असतं, ते वडील, आणि इगॉन पियर्सन हा मुलगा. कार्ल पियर्सन 1900 साली वगैरे होते, 1920 साली वगैरे होते, ते वारले. इगॉन पियर्सन हा त्यांचा मुलगा, तोही तेवढाच थोर होता. नेमन आणि पियर्सन हा जो रिझल्ट आहे त्यातले नेमन आणि पियर्सन आणि R.A. फिशर हे तिघही त्यांचे गाईड होते. म्हणजे हा फार अपवादात्मक ही घटना आहे. PhD झाल्यानंतर ते हिंदुस्थानात परत आले आणि काही नोकरी वगैरे करावी असं त्यांच्या मनामध्ये होतं. तर कुठे नोकरी शोधायची, तर त्यांना कोणी सल्ला दिला की तेव्हा फार कमी विद्यापीठ होती, त्यातलं एक अतिशय प्रसिद्ध विद्यापीठ म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, आणि त्याचे मदन मोहन मालवीय नावाचे थोरग्रस्त मुख्य होते. तर तुम्ही बनारसला जा, मालवीय साहेबांना भेटा आणि सांगा माझं असं असं शिक्षण झालंय आणि आता मला काम हवं आहे. तेव्हा ते BHU मध्ये गेले आणि मालवीय म्हणाले एवढा उच्च विद्याविभूषित मनुष्य, तरुण मनुष्य जर आला असेल भारतात परत तर त्याला नोकरी द्यायलाच पाहिजे. एक प्रश्न आहे, तो कोणता? तर तुम्ही जो विषय मुलांना शिकवणार किंवा संशोधन करणार त्याचा आपल्या पब्लिकला काय उपयोग आहे? इज इट अ व्हेरी रेलेव्हन्स टू अवर सोसायटी? आणि सुखात्मे सर म्हणायचे की ते खजील झाले, त्यांनी असा कधी विचार केला नव्हता. आणि ते म्हणायचे की मला काही त्याचं उत्तर देता आलं नाही, मी पुन्हा मालवीय सरांकडे गेलो नाही, मी BHU नोकरी मागितली नाही, मी बनारस सोडलं. पण मी प्रतिज्ञा केली, आय मेड अप माय माइंड that I will never again be in this position where I cannot answer the question, what is the use of statistics for the people of this country? And his entire life is an answer to this question. Okay? So he worked mainly in 2 fields. One is health. Initially he worked in health and then he switched to agriculture, and almost all his life he worked in agriculture. So you have this ICAR. In the British times it was called the Imperial Council of Agricultural Research. After independence it became Indian Council of Agricultural Research. So he joined ICAR. Why? Because agricultural research requires statistics as the foundation, and there were no statisticians available. Therefore he started a training institute for statisticians, expressly for the purpose of helping agricultural research in India. हे 40 सालची गोष्ट आहे. तेव्हा 40 ते 51 11 वर्ष दिल्लीमध्ये त्यांनी ऍग्रिकल्चर साठी उपयुक्त स्टॅटिस्टिक्सचं ट्रेनिंग लोकांना देणं आणि हे स्टॅटिस्टिशियन्स तयार करणं की जे नंतर वेगवेगळ्या ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट्स मध्ये काम करतील वगैरे, असं सगळं 10-11 वर्ष. त्या संस्थेचं नाव इंडियन ऍग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट.
आणि अजूनही ती मोठी आहे, खूप मोठी आहे, केंद्र सरकारची संस्था आहे. मी बरेचदा त्याचा सल्लागार वगैरे होतो. त्यानंतर ते भारत सोडून गेले. त्याचं कहाणी आहे ती काय आता सांगण्याची गरज नाहीये. परंतु त्यांनी युनायटेड नेशन्सच्या FAO, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन या संस्थेमध्ये नोकरी घेतली. आणि कुठल्या पदावर ते गेले तर डायरेक्टर स्टॅटिस्टिक्स डिव्हिजन, तेव्हा FAOच्या स्टॅटिस्टिक्स विभागाचे मुख्य झाले ते. आणि त्यांनी 21 वर्ष हे काम केलं आणि नंतर ते रिटायर झाले 72 साली. मग पुण्याला परत आले आणि पुण्यामध्ये मग उर्वरित आयुष्य ते महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स नावाची संस्था आहे, छोटीशी आहे. तिच्यामध्ये त्यांनी बायोमेट्री विभाग काढला. त्यांनीच सगळ्या देणग्या दिल्या, त्यांच्या पैशातूनच तिथं त्या विभागासाठी इमारत बांधली वगैरे वगैरे. त्या ठिकाणी मी त्यांचा सहाय्यक म्हणून 3 वर्ष काम केलं. म्हणून मला सुखात्म्यांना फार जवळून बघता आलं. जवळच ते राहायचेही. मी त्यांच्या घरीही गेलो, त्यांच्या पत्नींशी. मग सुखात्मी माझे वडील आणि सुखात्मी मित्र झाले वगैरे वगैरे. असं तो काळ. काय सुखात्म्यांनी नेमकं मोठं केलं तर आताच्या मुलांना तर अजिबातच कल्पना नसेल, बऱ्याच तरुण लोकांना सुद्धा कल्पना नसते. पण मी जेव्हा शाळा कॉलेजात होतो तेव्हा भारताची अन्न परिस्थिती अतिशय विदारक होती. आपल्याकडचं जे तेव्हा खरं म्हणजे लोकसंख्या आज आहे त्याच्या 1/3 होती बरं का. तरी देखील अन्न पुरेसं होत नसे आणि कसं खायला घालायचं कसं लोकांना. आणि म्हणून आपल्याकडं कोणी शेती मंत्री नेमला की पहिल्यांदा तो अमेरिकेला जायचा आणि अमेरिकेकडं कटोरा समोर ठेवायचा, म्हणायचा आम्हाला धान्य द्या. आणि अमेरिका आपल्याला गहू देत असे बरं का. इतकी अवस्था वाईट होती कारण शेती उत्पादन काही पुरेसं नव्हतं. आता लक्षात घ्या तुम्ही, 1/3 लोकांना सुद्धा अपुरं पडत होतं अन्नधान्य. आणि तेव्हा मग काय सांगितलं सगळ्यांनी, तुम्हाला आधुनिक शेती संशोधन केलं पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे. मग आता हे संशोधन करण्यासाठी स्टॅटिस्टिक्स लागतो. आम्ही नवीन वाण आणला, त्याच्यामध्ये उत्पन्न जास्त होतं का नाही स्टॅटिस्टिक्सनं तपासावं लागतं. म्हणून स्टॅटिस्टिक्स लागत होतं आणि स्टॅटिस्टिशियन्स काही नव्हतेच भारतामध्ये. म्हणून त्यांनी त्या लोकांना ट्रेन केलं. पण भारताचीच ही कथा होती अशी नाही, अनेक गरीब देशांची हीच परिस्थिती होती. त्या सगळ्यांना शेतीमध्ये संशोधन करायला हवं होतं. म्हणून त्या सगळ्यांना शेतीसाठी संशोधनासाठी मदत म्हणून स्टॅटिस्टिशियन पाहिजे होते. आणि त्यांच्याकडे तर अजिबातच स्टॅटिस्टिशियन्स उपलब्ध नव्हती. तेव्हा सुखात्म्यांनी काय केलं, ह्या सगळ्या लोकांना त्यांनी जे तयार केलं होतं ना, त्यांना भारतातल्याही संस्थांमध्ये पाठवलं. आणि FAOचे मुख्य झाल्यावर त्यांनी सर्व मागास देशात जिथं जिथं गरज आहे तिथं आपली माणसं पाठवली. सो दिस वॉज द फर्स्ट वेव्ह ऑफ ब्रेन एक्सपोर्ट लॉंग बिफोर IT पीपल स्टार्टेड. सगळ्यांना असं वाटतं की हे कम्प्युटरवाले लोक परदेशी जाऊन कामं करतात. त्याच्या 1-2 पिढ्या आधी स्टॅटिस्टिशियन्स जाऊन कामं करत होते. पण XYZ वाले नुसते नाही बरं का, इंटिग्रल FXDX वाले नाही. त्यांना ऍग्रिकल्चरच्या लोकांना मदत करता आली पाहिजे असे होते. दुसरी काय बरं अचीवमेंट आहे तर ह्या काळामध्ये आपल्याकडे गरिबी होती, माणसं भुकेली होती आणि त्यांचं खूप पोषण होतं. आणि त्या कुपोषणाचा सुखात्म्यांनी खूप अभ्यास केला. आणि मी जेव्हा त्यांच्याकडे काम करायला लागलो तेव्हा हा पोषण हाच आमचा विषय होता. मग मी त्याच्यामध्ये खूप काही काही गमती वाचल्या वगैरे. तर त्याच्यामध्ये एक तज्ञांचं म्हणणं होतं, विशेषतः पाश्चात्य तज्ञांचं, की भारतामध्ये गरिबी आहे, अन्न पुरेसं नाही, याच्यातून प्रोटीन डेफिशियन्सी, आहारामध्ये प्रथिनं कमी पडतात. कारण आपला काय आहार बरोबर नाहीये. आणि जर प्रथिनं कमी पडली तर मुलांचा मेंदू नीट विकसित होत नाही. तुमची पुढची पिढी अडाणी लोकांची निर्माण होईल अशी त्यांनी भीती घातली. आता मोठी समस्या आहे, याच्यावर उत्तर काय? ते म्हणाले उत्तर असं आहे, तुमच्या अन्नामध्ये प्रथिन वाढलं पाहिजे, आम्ही तुम्हाला प्रथिनाच्या पावडरी करून विकतो, त्या घ्या आणि तुमच्या भाकरीत घ्या. आणि सुखात्म्यांना हे अजिबात पसंत नव्हतं. सुखात्म्यांनी पुष्कळशी गणितं केली, ते गणितं करण्यात सुद्धा मी त्यांचा सहाय्यक होतो. आणि त्यांनी असं दाखवलं की हे सगळं चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? भारतामधला लोकांचा पारंपरिक आहार ह्याच्यात प्रथिनाची कमतरता आहे, हे चुकीचं आहे. कसं काय बा? मग त्यांनी काय केलं, काय काय माणसं खातात. आपल्याकडे हैदराबादला एक संस्था आहे, तिचं नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन. ते प्रत्येक प्रकारच्या अन्नामध्ये प्रथिन किती आहे वगैरे मोजतात.
त्याचं टेबलांचं पुस्तक सुद्धा तुम्हाला कोणालाही मिळेल ते वापरून आम्ही अंकगणित करायचो साल. सुखात्म्याने असं सांगितलं की भारताच्या वेगवेगळ्या रिजन्स मध्ये डाएट वेगळा वेगळा आहे. कॉमन काय? So the common pattern of all Indian diets is that usually there are two items mainly. One is source of carbohydrates or starch and the other is a source of protein. तर 2-3 उदाहरणं मी घेतो. महाराष्ट्राचं स्टँडर्ड डाएट म्हणजे झुणका भाकरी. त्यातली भाकरी जी आहे त्याच्यामधून भरपूर पिष्ट पदार्थ मिळतात. झुणका जो आहे तो डाळीचा आहे, त्याच्यापासून प्रथिन मिळतं. पंजाबामध्ये दाल रोटी खातात, डाळीपासून प्रथिन मिळतं, गव्हापासून पिष्ट पदार्थ मिळतो. दक्षिणेमध्ये उडदाची डाळ आणि तांदूळ ह्याचं मिळून मग काय इडल्या वगैरे करतात. तर उडदाच्या डाळीमधून प्रथिन मिळतं, तांदूळामधून पिष्ट मिळतं. त्यांनी असं सांगितलं की ह्याच्यामधले जे प्रमाण आपल्या लोकांनी अनुभवानं जुन्या काळामध्ये ठरवलेलं आहे ना, ते असं आहे की प्रथिन भरपूर मिळतात. हे गणितानं दाखवून दिलं. मग समस्या काय? हे म्हणाले जो काही परंपरेचा आहार आहे तो जर पोटभर खाल्ला तर प्रोटीन डेफिशियन्सी होणं शक्य नाही. आम्हाला तुमची पावडर नको, तुमचे कारखाने तुम्हाला लखलाभोत. इम्पोर्ट करायचं नाही. मग सोल्युशन काय? हे म्हणाले पोटभर खायला मिळत नाही कारण दारिद्र्य आहे. दारिद्र्यावर उपाय काढला की प्रोटीन डेफिशियन्सी आपोआप जाईल. आणि उपाय कुठला? महाराष्ट्रानं भारताला किंबहुना सगळ्या मागास देशांना हा मार्ग सांगितला. कोणता? एम्प्लॉयमेंट गॅरंटी. सगळ्यांना काम द्या, कामाची मजुरी द्या, मजुरी मिळाली की तो पोटभर खाईल, पोटभर खाल्लं की डेफिशियन्सी जाईल. हे सुखात्म्याने गव्हर्नमेंटचं प्लॅनिंग डिपार्टमेंट एकदम बदलून टाकली दृष्टी. हा त्यांचा स्कॉलरशिप मधला एक मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. आता सुखात्म्याने आम्हाला काय शिकवलं किंवा सगळ्यांना ते काय शिकवित होते? ते म्हणायचे संख्याशास्त्रज्ञांनी काय केलं पाहिजे? पे अटेन्शन टू प्रॉब्लेम्स ऑफ द सोसायटी. एक प्रोजेक्ट्स अँड असाइनमेंट्स अबाउट पीपल्स डिफिकल्ट. आणि आता मी विद्यापीठांमधल्या लोकांना विचारेन तुमची प्रोजेक्ट उडून बघा आणि स्वतःला सांगा, मला नका सांगू. स्वतःला सांगा यातलं कुठलं प्रोजेक्ट लोकांच्या अडचणीशी संबंधित आहे का नाही आहे. सुखात्म्यांचं म्हणणं अशी प्रोजेक्ट घेऊ नका, लोकांना ज्याचा जिव्हाळा आहे अशी प्रोजेक्ट. एकदा तुम्ही ह्या काम करायला लागलात ना की तुम्हाला त्याच्यासाठी ग्रँट मिळतील, तुम्हाला मान सन्मान मिळतील, काही तुम्हाला कंटाळा तक्रार करायचं कारण. दिस इज द मेसेज. He did not discount theory. Remember, good theory is the basis of good practice. If you don't know theory, usually you will end up doing practice which is bad. So you have to learn theory, but you have to put it into practice. This is the message of Sukhatme. तर आपलं काय म्हटलं होतं की पहिला भाग जो आहे तो सुखात्म्यांच्या बद्दलचा आहे आणि त्यांनी काही संदेश दिलाय आपल्याला त्यांच्या जगण्यातून. तो आपल्याकडे कसं होतं, ज्याची म्हणून जयंती असेल त्याचे गुणगान गायचं, दुसऱ्या दिवशीपासून नेहमीच जगायला सुरुवात करायची. तर ह्याच्यातून प्रगती होणार नाही. आपण त्याचं काही अनुकरण करणार आहोत. जय भवानी जय शिवाजी म्हणायचं आणि लांड्या लबाड्या करत फिरायचं, पितुरी करायची. हे शिवाजीचं अनुयायित्व नव्हे. तसंच आहे सुखात्म्यांच्या बद्दल आपल्याला आदर असेल तर ते जे म्हणतात ते करा. आणि माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही आहे. हे तुम्ही केलं तर तुम्हाला भरपूर रेकग्निशन मिळेल, चांगले पैसे मिळतील, चांगल्या नोकऱ्या मिळतील, कारण सध्या नोकऱ्या तिथं जास्त आहे. असो. So in the second part of the lecture, what we are going to do is, what should we do? How shall we bring into our lives the message given by Sukha? And our means who? आपण कोणाशी बोलतो? सध्या आपण शिक्षक आणि विद्यार्थी, संख्याशास्त्राचे शिक्षक आणि विद्यार्थी हा ऑडियन्स आहे. त्यांनी काय करायला पाहिजे आहे हे आपण आता ह्या पुढच्या भागामध्ये सांगायचं. त्यामुळे मला फार नेमकेपणाने सांगितलं पाहिजे. सूचना दिलेल्या आहेत की जीवनाभिमुख काम करावे, असला फालतूपणा बोलून चालणार नाही. काय प्रोजेक्ट घ्यायचं असं सांगायला पाहिजे. तर मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही शिक्षक आहात, तुमच्यापैकी काही माणसं फार ज्येष्ठ शिक्षक आहेत, काही HODs आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत. तुम्ही विचार करा की यातलं काय रेलेव्हंट आहे, काय फिजिबल आहे, काय ऍप्लिकेबल आहे, काय फारच आदर्शवादी आहे, नाही जमणार बाजूला ठेवा. तर पहिल्यांदा शिक्षकांना सांगायचं
सगळं सोडून द्या. शिक्षकांनी पहिली गोष्ट म्हणजे यू मस्ट बी लॉयल टू द प्रोफेशन. तुम्ही कष्ट केले पाहिजे, तुम्ही मनापासून शिकवलं पाहिजे, तुम्ही इमान दाखवलं पाहिजे, सर्व वर्ग तुम्ही उपस्थित असलं पाहिजे. त्यात शिकवण्यासाठी आधी तयारी केली पाहिजे. एकदा तयारी 20 वर्षापूर्वी केली तेच दररोज जाऊन बरोबर नाही. तुम्ही तुमचा शिकवण्याचा टॉपिक दर 2-3 वर्षांनी बदलला पाहिजे. तुम्ही संख्याशास्त्राच्या जगामध्ये इंटरनेटवर काय चालतं हे वाचलं पाहिजे. हे सर्व शिक्षकांचं कर्तव्य आहे आणि माझं शिक्षकांवर दोषारोपण आहे. मी जाणून बुजून मुद्दाम तुम्हाला डिवसण्यासाठी सांगतो आहे की फारच मोठ्या संख्येने मला शिक्षक असे दिसतात की ही जी यादी केलेली आहे त्याच्याशी त्यांचं वागणं विसंगत असतं. तर पहिल्यांदा हे सुधारलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं काय, त्यांना पण आम्ही शिव्याच देतो. शेतकऱ्यासारखं कष्ट केले पाहिजे, झुंजू मुंजूला उठायचं, ते मावळतीपर्यंत राबायचं. हे जो करतो त्याचं पीक चांगलं असतं. आम्ही जर नुसतं चहा पिणार, पोरींच्या मागे फिरणार, सिगरेट ओढणार, पिक्चर बघणार, गाणी ऐकणार, त्याच्यातून शिक्षण होणार नाही. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला भरपूर कष्ट केले पाहिजे. कोणत्या प्रकारचे कष्ट? भरपूर होमवर्क केलं पाहिजे आणि शिक्षकांनी होमवर्क दिलं पाहिजे. आपल्याकडे होमवर्क हा विषय कॉलेजामध्ये बंद केलाय, अगदी चुकीची गोष्ट. गणित सोडवली पाहिजे आणि परीक्षेसाठी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी 10 वर्ष इंडस्ट्रीमध्ये मुलांना रिक्रूट करत होतो. मी म्हणायचो मला तुमचा सिलेबस काय त्याशी काही घेणं नाही. माझ्या कंपनीमध्ये काय काम करून पाहिजे ते मला बरोबर माहिती, बरं का. तर सिलेबस ठीक आहे परीक्षेसाठी करा, परंतु तुम्ही काही 24 तास आणि 12 महिने परीक्षेचा अभ्यास नसता करत. काही वेळ काढून ठेवा आणि याच्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी प्रयत्न करा. हे सगळं आमचं कोष्टी सरांचे गेले काही महिने माझे इंटरॅक्शन आहे. ते म्हणजे आता तुमचं वय झालं, बरं का, हे काय कॉलेज विद्यार्थी धडपड तुम्ही कशाला करता? तुमचा इंटरेस्ट दिसतो, हा तुमचा छंद दिसतोय. तशी मी त्यांना म्हटलं गोष्टी जरा छंद नाहीये, ही माझी पूजा आहे, बरं का. मी काही धार्मिक मनुष्य नाही, मी श्रद्धाळू मनुष्य नाही, पण मी जनता जनार्दन हे शब्द समजतात. ही जी माझी महाराष्ट्रातली जनता आहे ना, हाच माझा देव आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे संतांनी सांगितलेलं आम्हाला मान्य. तेव्हा आम्ही लोकांसाठी काहीतरी करत राहणं ही माझी पूजा आहे. मी देवाला नमस्कार करायला देवळात जात नाही. बहुतेक ठिकाणी देवळात गेलो किंवा देवळात पशी गेलो तर मी गाभाऱ्यात न जाता बाहेर त्याची शिल्पकृती सुंदर पाहतो. आपल्याकडं त्या शिल्पाकडे कोणाचं लक्ष नसतं, त्या मेनचट देवाची तर अजून तेल ओतून बाहेर येतात. मी ते करत, पण माझी श्रद्धा आहे. ती श्रद्धा अशी की ही मुलं ही माझीच मुलं आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करणं हीच माझी पूजा, हेच माझं पुण्य आहे. आणि ही मुलं मोठी होतील तर मी स्वर्गाला पोचलो. आणि हे सांगणार एक मी काव्य केले, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये माझी दृष्टी अशी आहे की मला या मराठी मुलांसमोर संख्याशास्त्राचे एक स्वप्न ठेवायचं. कोणतं स्वप्न आहे? तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सल्लागार व्हायचे स्टॅटिस्टिक्स मध्ये. जसे कम्प्युटरवाले बाहेर जाऊन मदत करतात तसं तुम्ही स्टॅट मध्ये मदत करू शकता. मी अजूनही करतो. तुम्ही जर चांगल्या प्रकारे अप्लाइड स्टॅटिस्टिशियन झाला तर तुम्ही पण करा. हे सांगणारी माझी एक छोटीशी कविता आहे. हे खरं म्हणजे कविता सांगण्याचं काही हे लेक्चर नाही, पण मला माहितीये मुलांना जरा टीपी हवा असतो. तुळशी माळ गळा, कपाळीला टिळा, विठ्ठलाचा जळा, वारकरी हा पारंपरिक वारकरी. वशाटाचा त्याग, व्यसनाचा राग, भजनाचा दंग वारकरी. सेवा धर्म पाळे, भक्ती मार्ग चाले, मुक्तिधाम मिळे वारकरी. तर यातलं मला फार महत्वाचं वाटतं की ही सेवा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. आपुले म्हणायचं म्हणजे त्यांची सेवा करायची महाराजा. आपुले म्हणून त्याला काय फायदा? त्याला मुक्ती मिळते, तो स्वर्गाला जातो. त्याला जे स्वर्ग नावाची वस्तू नाही, आपल्या मनाला समाधान हेच स्वर्ग. योग्य प्रकारे जनता जनार्दनाची सेवा करा, तुम्ही स्वर्गाला जाता. ही श्रद्धा आहे. भल्याला लंगोटी, नाठाला गाठी, माझे नाही शब्द, तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. जनसेवेसाठी वारकरी. ही सेवा माझ्या दृष्टीने फार महत्वाची. कर्तव्य पाळणे, कष्ट न टाळणे, समाधानी जिणे वारकरी. तुकाराम महाराज म्हणतात, काय बरं तो त्यांचा अभंग आहे,
जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे खर्च करी. पैसे कमवा आणि त्या पैशाबद्दल उदास राहा म्हणजे काय, चांगल्या कामासाठी मुक्त असताना देऊन टाका. मी हे सगळं शिकल्यानंतर ठरवलं, वर्षामध्ये आपल्या उत्पन्नाच्या 5 ते 10% दरवर्षी चांगलं काम करणाऱ्या लोकांना आपण दान त्यांनी न मागता केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा विचार करा. प्रत्यक्षात माणसं कशी असतात, मला पोरं जी भेटतात, मी अगदी खेडोपाड्यात जाऊन रिक्रूट केलेली आहेत मुलं माझ्या. गाव माझे छोटे, जग फार मोठे, स्पर्धेत मी कोठे पोचणार. अल्प माझी भूक, स्वल्प माझा जीव, वांजोटा हा भाव सोडा सोडा. असं नाही, जग जिंकायचं बोला बरं का, जग जिंकायचं बोला. ज्ञान तलवार, तुझ्याकडे काही नाही पण मेंदू आहे ना, परमेश्वरानं सगळ्यांना दिलेला. कुठल्याही जातीकडे हुशारीची मोनापोली नाही, कुठल्याही प्रांताकडे हुशारीची मोनापोली नाही, कुठल्याही जिल्ह्याकडे नाही, सगळ्यांच्याकडे सारखी बुद्धी. ज्ञान तलवार, बुद्धी तुला आहेच, ज्ञान मिळव. अनुभवाची ढाल, गडतील गड पडतील बघा. मीच सरदार, मीच तालेवार, जग जिंकणार सेवा मार. हा आत्मविश्वास घ्या. नाहीतर काय, भीमतडीच्या तट्टानाला यमुनेचे पाणी पाजा महाराष्ट्र, असं गाणं म्हणायचं. आणि माझे कोल्हापूरचे मित्र म्हणतात, आम्हाला शक्यतो शाहूपुरीत नोकरी मिळाली तर बरी. अरे काय रे, जग जिंकता येतं का शाहूपुरीत नोकरी करून? नाही येत. तेव्हा आपल्याला स्वप्न बघायचे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याचं. मग काय करायला पाहिजे मुलांनी, नका बंक मारू, क्लास बुडवून कोणाचं भलं होत नाही. नका कॉपी करू. का कॉपी नका करू? तुम्ही जेव्हा माझ्यासारख्याकडे नोकरी मागायला येतं ना, मला 5 मिनिटात कळतं हा खरं समजणारा मुलगा आहे का कॉपी करा. शोधा खरा गुरु ग्रंथा माझी, ग्रंथ सारखे पाहिले पाहिजे. न्याहाळा जगा, जाणा इतिहासाला, जोखा भवत आला सातत्याने. नुसतं गणित 2 केली म्हणून कोणी मोठा होणार नाही. जगात काय चाललंय माहिती पाहिजे. जगा माझी आज भाषा ती इंग्रजी, करा तिला राजी अभ्यासानं. मी कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना फार शय देतो, कारण ते इंग्रजी शिकण्याबाबत अजिबात अगत्य दाखवित नाही. आपल्याला जर आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचं असलं तर इंग्रजीला पर्याय नाही. अहो, फ्रेंच आणि जर्मन लोक सुद्धा आता इंग्रजी करायला लागले. फ्रेंच जर्मन विद्यापीठ जाहिरात देतात, आम्ही इंग्रजीत पण शिकू, एमटेकला या तुम्ही. कारण जर्मन भाषेत शिकायला कोणी याल तर. आज इंग्रजी जगाची भाषा, आपण ती शिकली पाहिजे. आपल्या नशिबानं आपल्याकडे आहे. इंग्रजी बोलणे, इंग्रजी वाचन, जोडा तुम्ही धन पश्चिमे. पैसा जिथं आहे ना, तिथं जाऊन त्यांच्याकडून सेवेतून मिळवायचा पैसा, लढाईतून नाही. चौथाही सरदेशमुखी नाही. आज बंगलोर, उद्याला लंडन, कामे मिळवायला जगभर. वाई ते वॉशिंग्टन, सातारा, सॅन फ्रान्सिस्को. घरी बसू नको गोरा म्हणे. हे सर्वात शेवटचं, लक्ष्मी आणि सरस्वती देवता पूजणे, तज्ञ सेवा देणे वारी माय. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी स्वप्न पाहिजे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ञ सेवा देण्याचं आहे. कसं व्हायचं सेवक, कसं व्हायचं, हाऊ कॅन यू बिकम युजफुल ॲज अ स्टॅटिस्टिशियन, टेक अप रेलेव्हंट प्रोजेक्ट्स. सो व्हॅक्सिन सर्वे, आता गोष्टी आणि त्यांचे विद्यार्थी त्यांना म्हटले, सुचवलं, त्यांनी खरंच ते करायला लागले की आपल्या परिसरात सगळ्यांना व्हॅक्सिन टोचतायत, तर काय त्याचं चाललंय बघूया तरी, छोटस काहीतरी घ्यायचं पहिल्यांदा. मी त्यांना दुसरं सुचवलंय की बायोलॉजीच्या लोकांना स्टॅट फार लागतं, जसं ऍग्रिकल्चर लोकांना. आपण तुमच्या कॉलेजमध्ये बायोलॉजिकल डेटा अनालिसिस सेंटर काढूया, आणि मी सगळं त्याला पाठिंबा देतो. आणि पंचक्रोशीतल्या नव्हे पण जिल्ह्यातल्या संस्थांना सांगा, कुठल्याही बायोलॉजीच्या प्रोफेसरचा डेटा आम्ही अनालाइज करू. हे जर पोरं करतील, उत्तम अप्लाइड स्टॅटिस्टिशियन. आणि ज्या विषयात स्टॅट वापरायचं ना, त्या विषयातल्या तज्ञांची आपली मैत्री पाहिजे. आता काही विद्यार्थ्यांनी ब्लड प्रेशरवर प्रोजेक्ट केलं, त्यांना म्हणलं अरे आधी डॉक्टरांशी बोला ब्लड प्रेशर बद्दल. काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर प्रोजेक्ट केलं, त्यांना म्हटलं अरे समाजशास्त्र, मानसशास्त्र या लोकांशी बोला, सोशल मीडियाचं काय चाललंय, इंटरनेटवर वाचा, नुसते आकडे गोळा करून नाही होत. बिकम फेमिलियर विथ डोमेन ऑफ. So the point is that there are tremendous opportunities for statisticians, but they are mainly in the interdisciplinary area. मग तुम्हाला कुठल्या तरी दुसऱ्या विषयाशी नातं जोडायला पाहिजे. मग ते ऍग्रिकल्चर असो, हेल्थ असो,
बॉटनी असो, झुलॉजी असो, इंडस्ट्री असो, काही असो. म्हणून माझं म्हणणं आहे, सर्व पीपल अराउंड अँड यू विल बिकम गुड स्टॅटिस्टिशियन्स अँड यू कॅन सर्व द होल वर्ल्ड. पिंडी ते ब्रह्मांडी, तुमच्या इथं जे उपयोगी पडतं ना ते जगभर उपयोगी पडणार. डोळे दाखवा. सुखात्म्याने शेतीमध्ये काम केलं. आपण कुठं संधी मिळते बघा, पण ती जिथे संधी मिळेल ना ते तिथे जे काही व्यवसाय चालतो त्याच्याबद्दल खूप वाचा. तुमच्या आसपास एनजीओज असतील, शुगर मिल्स आहेत, कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, मिल्क स्कीम्स आहेत, जिथं तुमची ओळख असेल तिथं काम करा. परंतु चांगली पुस्तकं वाचली पाहिजे त्या विषयावर आणि इंग्रजीवर वर्तमानपत्र वाचली पाहिजे असो, कारण इंग्रजीवर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं. आता मी काही उदाहरण देतो अशा उपयोगी गोष्टींची, बरं का. जुन्या काळातली पण आहेत, नव्या काळातली पण आहेत. माझं पहिलं उदाहरण आहे ते 19व्या शतकातल्या इंग्लंड मधलं आहे. त्या माणसाचं नाव जॉन स्नो, हा डॉक्टर होता. आणि इंग्लंडमध्ये 1813 ते 1858 इंग्लंडमध्ये कॉलराची साथ यायची. आणि ही 1849 ची साथ आहे, त्याच्यामध्ये 33,000 लोक मेले. त्यातले 13,000 लोक नुसते लंडन शहरात मेले. मॉर्टॅलिटी रेट 50 होता. म्हणजे काय, 2 लोक आजारी पडली तर 1 मारायचंच. कशाशी तुलना करायची? आज कोविड मध्ये माणसं किती मरतात? 100 जणांना कोविड झाला तर 1 किंवा 2 मरतात. 1-2% यांची 50% भीषण होती अवस्था. कोणाला काही माहित नव्हतं, उपाय काय, औषध काय, कशामुळे होतो काही माहित नव्हतं. तेव्हा या शहाण्या माणसानं हा ग्राफ काढला. हा ग्राफ इंटरनेटवर अवेलेबल आहे बरं का, मी काही शोधून आणलेला नाही. लंडन मधल्या एका भागाचा आहे. आपण मुलांना मी शिक्षकांना म्हणतो, मुलांना आपण शिकवतो की ग्राफिकल प्रेझेंटेशन वगैरे महत्वाचं आहे. परंतु माझ्या मतानं कुणीही असा प्रश्न होता आणि असं ग्राफिकल प्रेझेंटेशन केल्यामुळे तो सुटला अशी उदाहरणं दाखवू शकत नाही. आपण आपल्या ह्याच्यावरच सगळा टाइमपास, की ते इंटरव्हल कसं करा, असं करा, तसं करा. आता ते कड्यात गेलं, उपयोगी पडतंय का सिद्ध करा. हे बघा, हा त्यानं ग्राफ काढला. आता मला माहित नाही तुम्हाला हा कितपत क्लिअरली दिसतो. याच्यावर रस्त्यांची नावं पण लिहिलेली आहेत बरं का, आणि ठिपके आहेत आणि फुले आहेत. मी माझा बाण त्या फुलीपाशी ठेवलाय. हा जो ठिपका आहे ना, तो म्हणजे त्या घरामध्ये कॉलरानं एक मयत झालं बरं का. आणि फुली काय, तर फुली ही त्यांच्याकडे त्यावेळेला हापशे असायचे, म्हणजे हँडपंप्स पाणी काढण्यासाठी. तर जिथं हातपंप आहे ना तिथं फुली आहे. हा त्यानं ग्राफ काढला. काय उद्देश काय, की बघ कॉलराच्या बाबतीत काय करता येईल. हा ग्राफ काढल्यावरती इथे एक हा जो रस्ता आहे, तुम्हाला मला माहित नाही तुम्हाला नीट दिसतं की नाही, मध्ये एक ब्रॉड स्ट्रीट नावाचा रस्ता आहे आणि त्याच्यावर एक फुल्ली आहे. या ब्रॉड स्ट्रीट वरचा जो पंप आहे त्याच्या भोवती या ठिपक्यांचा नुसता राडा झालाय, भरपूर ठिपके बरं का. तर तो म्हणाला ह्या पंपाचा आणि त्या कॉलरानं मरण्याचा काहीतरी संबंध आहे. तो म्हणला पाणी खराब आहे, होय, नका पिऊ बरं का. आता कोणालाच माहित नव्हतं कशामुळे कॉलरा होत होते. लोक म्हणले येडात काय तू, इथं आमचा पंप आहे. कुठे दिला आमचा, इथं आमचा पंप, इथलं नको घेऊ, मग कुठे जाऊ, इथं बोंबला तिथं जायचं, आम्हाला नाही परवडत. रोजच्या हांडे डोक्यावर ठेवून लांब चालत यायचं, आम्ही इथलंच पिणार. आता याच्या पुढे मी जे सांगतोय ते थोडस दंतकथा आहे, खरं खोटं माहिती नाही, पण चांगली आहे गोष्ट अशी की हा डॉक्टर तिथं गेला आणि तो हातपंपाला हँडल कसं लावलेलं असतं माहिती ना तुम्हाला, एक पिन असते, त्याने ती पिन कुठून काढली आणि हँडल घेऊन घरी गेला. आता हँडल नाही तर त्या पंपाचं पाणी काढणार कसं बरं का. मग लोक बोंबलत दुसरीकडे जाऊ लागली आणि या भागामधला कॉलरा कमी झाला. तेव्हा त्या पाण्याशी कॉलऱ्याचा संबंध आहे हे त्यांना दाखवून दिलं. आणि ही फार क्रांतिकारी शोध आहे, कारण आता तुम्ही जर उकळून पाणी प्यायला लागलात ना तर तुम्हाला कॉलरा होणार नाही. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एका सामाजिक समस्येच्या सोडवणुकीसाठी याचं एक उदाहरण सांगितलं. आता दुसरं एक उदाहरण देतो. ही बाई फ्लॉरेन्स नाइटिंगेल, ही 90 वर्षाची होऊन वारली 1910 साली, म्हणजे 1820 साली जन्माला आली. हिनं नर्सिंग हा व्यवसाय निर्माण केला. ही स्वतः नर्स झाली. तिचं आयुष्य सगळं फार सुंदर, आणि तिला शेवटी रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीनं फेलो केलं बरं का. तिनं काय केलं, तिनं पण ग्राफिकल पद्धतीनं मोठा प्रश्न सोडवला. आता पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. आपल्याकडे लोकांना प्रश्न समजून घेण्याचं अगत्य नसतं किंवा पेशन्स नसतं, धीर नसतो. प्रश्न महत्वाचा असला ना तरच तुमच्या स्टॅटचं लोक कौतुक करतील. फालतू प्रश्न तर तुम्ही स्टॅटनं सोडवलं तर कोणाला किंमत नसते. प्रश्न काय होता, तर एक इंग्लंडचं युद्ध चालू होतं. कुठं, क्रायमिया नावाच्या भागामध्ये.
आता आपल्या पोरांना मला 99% माहिती आहे क्रायमिया कुठे माहित नाही. जर कोणाला माहित असेल तर मी 100 रुपये द्यायला तयार आहे, कारण माझे कधीच पैसे जात नाही. तर क्रायमिया हा एक रशियाचा प्रांत आहे, किंवा गेल्या काही वर्षात क्रायमियाबद्दल पुष्कळ चालू होतं, कारण युक्रेन नावाच्या देशाचा जो भाग होता तो रशियानं हिसकून घेतला होता वगैरे. पण क्रायमिया रशियाच्या ताब्यात आहे सध्या. त्या क्रायमियामध्ये रशिया आणि इंग्लंड यांचं युद्ध सुरू होतं, त्याच्यामध्ये फार माणसं मरायची, आणि त्यातल्या माणसांच्या मरण्याबद्दल ह्या बाईनं हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काढलं बरं का. हे तिचं डोकं आहे. याच्यामध्ये काय, कशानं मेला, कॉज ऑफ मॉर्टॅलिटी. हे जे तांबडं दिसते ना, याचा अर्थ जखमेमुळं, गोळी लागली, तलवारीनं जखम झाली, त्यानं मेला, तर ते तांबडे दाखवले. हे जे काळं आहे ना, याच्यामध्ये कशानं मेला काय माहिती बाबा, काय कळलं. आणि हे जे हा रंग आहे त्याला ती निळा म्हणते, काही असो, हे जे आहे ना, हे अवॉइडेबल, म्हणजे हे टाळण्याजोगे मृत्यू होते. फार मोठ्या संख्येनं विनाकारण शिपाई मरत होते. हा मोठा प्रश्न होता. तिला काय सुचलं, याच्यावर साधा उपाय, औषधं नव्हतीच. ती म्हणाली स्वच्छतेनं फरक पडेल, आणि तिनं हॉस्पिटलमध्ये बाकी काही केलं नाही, चकाचक स्वच्छ करायचं सगळं, आणि बदाबद मृत्यू कमी झाले. काय व्हायचं, तिचे जंतू असायचे, त्या जंतूंमुळे त्या इन्फेक्ट व्हायच्या, जखमा ज्या आहे ना त्या विषारी व्हायच्या. Sir, may I request you to speak in Hindi because we don't understand Marathi. This is Nirali, sir. All right, yes, I will speak in Hindi. Thank you, sir. Oh yes. So the problem was how to reduce the deaths of soldiers and these avoidable causes. तो उन्होंने ये फरमाया कि अगर हम लोग साफ सुथरा करें हॉस्पिटल को तो ये कम हो जाएगा. तो काफी आसान सॉल्यूशन है, और वो उन्होंने इम्प्लीमेंट किया, और बड़े पैमाने पर ये डेथ कम हो गए. So this was the great contribution of Nightingale, and I try to put it in nice words. So my phrase is, bacteria are more powerful than bullets and bayonets. ज्यामध्ये एक अनुप्रास आहे, bacteria are more powerful than bullets and bayonets. Now this tremendous discovery is simply through graphical presentation of data. So ask yourself, आप जब ग्राफिकल डेटा प्रेजेंटेशन सिखाते हो तो कभी ऐसा होता है क्या कि कोई प्रॉब्लम का सॉल्यूशन मिला? आप तो रिचुअल कर्मकांड हो जाता है, जैसा ब्राह्मण आकर पूजा करता है, यहाँ कुछ रखो, वहां कुछ रखो, आप ये कहो, आप पानी पियो. What does it make? Does it make any difference? If it does not, then that ritual has no meaning. So our graphical representation has become ritual because statistics teachers are not oriented to problem solving. Okay. अब हम लोग ज्यादा हिंदुस्तानी एग्जाम्पल्स लेंगे. तो शायद आप में से कुछ लोगों को मालूम है, ये जो कपल है, अभय और रानी बंग, दोनों डॉक्टर्स हैं, and they are based in Gadchiroli. They are very famous. They are both Magsaysay Award winners, Padma Shri winners, all kind of things. Abhay is about the same age as I am, and we used to interact a lot earlier because I was a follower of Baba Amte, and he's also from that region. And he runs an organization called SEARCH, SEARH, Society for Education and Research in Community Health. सर्च, तो उसकी बहुत बढ़िया वेबसाइट है, आप लोग उसको विजिट करिए. उसमें बहुत लिटरेचर है, पेपर्स हैं, बुक्स हैं, रिपोर्ट्स हैं. तो जब हम लोग इकट्ठा थे तब ये सब कुछ नहीं था, उनकी शुरुआत थी. लेकिन अभय हैज ए वेरी गुड अंडरस्टैंडिंग ऑफ स्टैटिस्टिक्स. Apart, and they are both very good doctors, but his additional feature is he understands statistics very well. Partly this is because of his master's degree in public health in the Johns Hopkins University. तो मैं आपको सुझाव पेश करूंगा कि जॉन्स हॉपकिंस यूनिवर्सिटी का वेबसाइट देखो, उसका MPH मास्टर्स पब्लिक हेल्थ क्या प्रोग्राम है, उसमें क्या स्टेटिस्टिक्स लिखाते हैं, क्यों वहां से इतना स्टेटिस्टिक्स के बारे में रिस्पेक्ट लेकर लोग वापस आ जाते हैं. अभय बंग जी कहते हैं कि बिना स्टेटिस्टिक्स और स्टेटिस्टिकल एनालिसिस हेल्थ में प्रोग्रेस नहीं होगा. So that is how strongly he is in favor of statistics. So when he started his work in Gadchiroli district on health of tribals, he needed statistical assistance, and we got to know each other. So some of us teachers from Pune University would go there.
Some of our students also went there. Some became employees of his organization. Now it has grown. Now they have their local people. But still, even today, I think a few months back, I came to know that recently they have recruited a diploma holder of data science. SP College Pune started a course on data science. So one of their graduates is now employed with Abhay Bang. Now, if you see his website, he has several deputy directors, and one of them is Mr. Mahesh Deshmukh. He is a deputy director of data and statistics. He is an excellent public speaker. I have heard his speeches. I have helped him. I have interacted with him. तो मैं आपको सुझाव पेश करूंगा कि ये जो महेश देशमुख है उनका सब डिटेल वेबसाइट पे मिलेगा. इनको आप दावत दीजिए कि लेक्चर दीजिए स्टैटिस्टिक्स या पब्लिक हेल्थ क्या है. ठीक है, तो ये एग्जाम्पल क्या है, एग्जाम्पल आप बताते हैं. तो इनके सामने जो सवाल था वो ये था कि गढ़चिरौली में बच्चे बहुत मरते हैं, इन्फेंट मॉर्टेलिटी बहुत है, और वन ऑफ द प्राइम कॉजेज इज न्यूमोनिया. अभी फॉर मॉडर्न मेडिसिन न्यूमोनिया इज नॉट ए चैलेंज. उसको एंड ट्रीटमेंट देकर आसानी से कंट्रोल कर सकते हैं. सो व्हाई डिड यू डू इट ऑन टाइम? यानी आपको उसका डायग्नोसिस होना चाहिए, आपको समझ में आना चाहिए कि बच्चे को न्यूमोनिया हो गया है. तो ये कैसा समझा जाता है? अरे पैथोलॉजी से टेस्ट करवा लो, पैथोलॉजी लैब से. ये बोलना ठीक है, आसान है, लेकिन करना मुश्किल है. क्योंकि हम लोग किसके बारे में बोल रहे हैं? गढ़चिरौली के वन क्षेत्र में आदिवासी पहाड़ों में देहातों में जो बच्चे हैं उनका बात हो रहा है. तो उनको कौन ले जाएगा पैथोलॉजिस्ट के पास? इतना पैसा किसके पास है? तो नॉट पॉसिबल. तो हाउ टू डायग्नोज? दिस इज वेयर a number based method was developed by Abhay Bang. Count of breathing frequency. न्यूमोनिया में जो है हार्ट का लंग्स का प्रॉब्लम है तो वीजिंग वगैरह हो जाता है. तो न्यूमोनिया के बारे में आपको मालूम नहीं है तो मालूमात करवा लो. अगर 1 मिनट में 50 से ज्यादा ब्रीदिंग हो गया फास्ट तो समझो न्यूमोनिया है. सच सिंपल मेथड, सच सिंपल मेथड. लैबोरेटरी का कोई जरूरत नहीं, माइक्रोबायोलॉजी टेस्टिंग का जरूरत नहीं. न्यूमोनिया नाम का मतलब क्या है? न्यूमोकॉकस नाम का बैक्टीरिया है. तो लैबोरेटरी वाले माइक्रोबायोलॉजी एक्सपर्ट देखेंगे. हमको कोई आता नहीं है, पैसा भी नहीं है, जरूरत भी नहीं. इतना आसान है. फिर भी एक मुश्किल थी. क्या मुश्किल थी? अरे भाई, उस देहात में कोई एक औरत है, बूढ़ी है, अज्जी है, उसको 50 तक गिनना ही नहीं आता. When I say you have to work with the people, you will then understand what are the problems. तो यहाँ प्रॉब्लम यह है कि उस औरत को 50 तक गिनती नहीं आती. तो अब इन्होंने क्या फरमाया? You have to find ways out of it. ये लो, उन्होंने फरमाया how to count 50 when you only know 10. उसके हाथों की उंगलियों पे वो काउंट करती थी, 10 तक हो जाता. आगे मैंने सुझाव दिया यार पांव की उंगलियां भी ले लो ना. नहीं 50 तक नहीं जाती, 50 तक नहीं जाती. इन्होंने ये मेथड, इसको, ये बच्चों का खेल खिलौना है. तो उसको बोलने का, एक दफा बच्चे ने श्वास लिया तो एक लाल बीड़ राइट को ले लो. तो 10 हो गए ना, तो उसको सब वापस करो और एक ब्लू व्हाइट बाजू में ले लो. अगर 5 ब्लू आ गए तो मतलब 1 मिनट आपको तो गिनना चाहिए. आपके पास वॉच होना चाहिए, घड़ी होनी चाहिए. तो आप देखो 1 मिनट में कितना होता है, इसको इस्तेमाल कर 50 गिन सकते हो. आपको 10 ही आता है पर इंग्लिश करून देणार. दिस इज रेवोल्यूशनरी भाषण आहे, भाषण. तुला पेन आणि कागद आणून देतो. तो ये भी है, और भी कुछ चीजें उन्होंने करी. और कॉन्सिक्वेंस क्या हुआ? कॉन्सिक्वेंस ये हुआ, मुझे लगता है वहाँ का इन्फेंट मॉर्टेलिटी रेट आधा हो गया. This is considered an achievement all over the world. So he has become a consultant for all the third world countries. WHO comes to him for training and stuff. ठीक है? Okay, ये हो गया. एक एग्जाम्पल. 11 बजने को है, या 15-20 मिनट बाकी है. 2-3 एग्जाम्पल और बताएं. ये एग्जाम्पल है, इसका हेल्थ से कोई मतलब. स्टैटिस्टिशियन को मालूम होना चाहिए कि पूरी दुनिया उसके लिए खेल का आंगन है. Every field needs statistics. Every field can benefit from statistics. तो हम लोग मिसाल के तौर पर अभी थोड़ा इंडस्ट्री वाला दिखाते हैं.
तो प्रॉब्लम क्या था, ये पुराने जमाने की बात है, ये एक ISI के स्टैटिस्टिशियन ने किया हुआ काम है। उनसे बात करते, मैं प्रिंसिपल साहब ने बताया कि मैं ISI की रिव्यू कमेटी पे मेंबर हूँ, तो मैं अकेला ही स्टैटिस्टिशियन हूँ, बाकी और किस्म के लोग हैं। तो मैं उनसे बात करता था, किसी ने ये बात मुझे बताई, मुझे लगा बच्चों को बताने के लिए बड़ी ही बढ़िया हाँ? स्टोरी। एक सीनियर कंपनी थी उन दिनों में मेटल बॉक्स, सीनियर तो वो कंटेनर बनाते थे अमूल बटर बेचने के। अभी तो वो कंटेनर वाप इस्तेमाल नहीं करते हैं। 10 मिनटं 50 ग्राम का आप अमूल बटर ले रहे हो तो कागज में ही आता है, और ज्यादा ले लो तो प्लास्टिक का कंटेनर आता है। तो ऐसा कुछ उन दिनों में था। तो उसको एक रैपर आता था पॉलीथीन, और उस पे लिखते थे, उसमें पिक्चर्स होती थी, स्लोगन्स होती थी, अमूल का एडवर्टाइजिंग बहुत, हाँ वो सब होता। तो प्रॉब्लम क्या था, तो अमूल का तो अहमदाबाद में बिजनेस है, वहाँ टेम्परेचर बहुत ज्यादा है। बम्बई में टेम्परेचर का प्रॉब्लम नहीं है, अहमदाबाद में। तो ऐसा होता था कि ये जो प्लास्टिक रैपर है ना, उसको रिंकल्स आते थे। अब आपने दुकान में वो रख दी चीज, तो लेने वाली औरत है, आदमी है, वो देखेगा, अरे ये रिंकल वाला बाजू रखो, बिना रिंकल वाला लेता हूँ, तो वो माल बेचा ही नहीं जा रहा है। समझ गए आप, ये प्रॉब्लम है। आई वॉन्ट टू रीएम्फसाइज, स्टैटिस्टिशियंस को पहले क्या करना चाहिए, प्रॉब्लम क्या है समझ, फिर सॉल्यूशन। हम लोग प्रॉब्लम समझते नहीं और सॉल्यूशन की बात करते हैं, इसलिए हमको लोग कहते हैं बेवकूफ है, आंकड़ों से खेलते हैं, मतलब की बात नहीं करते। तो ये प्रॉब्लम है कि समर में अहमदाबाद या अलोर गुजरात टेम्परेचर आर सो हाई, ये जो रिंकल है, ये रिंकल आ जाता है। अगर रैपर रिंकल हो गया तो माल खपता नहीं, भले वो माल अच्छा भी हो, तो रिंकल नहीं आना चाहिए, समझे। तो उन्होंने तो अमूल ने बोला यार ये इसका कुछ करो, कोई खरीदता नहीं है हमारा पैक आपकी वजह से, ठीक है, ये प्रॉब्लम है। तो क्या होता है, शुरू में एक्सपर्ट्स बैठकर ब्रेनस्टॉर्मिंग करते हैं, तो कैसा अवॉइड करें रिंकल, किससे होता है। हाँ, तो एक्सपर्ट्स ने बोला 2-4 चीजें हैं। ये जो प्लास्टिक रैपर है, इसके 2 सप्लायर है, किसी एक में अगर खराब चीज दी तो उस पर रिंकल आते होंगे, एसिडिटी है। फिर वो जो रैपर है वो एडिसिव, यानी गोंद से चिपकाया जाता है, समझे। अगर गोंद खराब है तो उससे भी कुछ गड़बड़ हो सकती है। तो 2 किस्म के गोंद आप इस्तेमाल करते हो, और ये जो चिपकाने की प्रोसेस है वो उसका स्पीड वेरी हो सकता है, कभी लो, मीडियम, फास्ट हो सकता है। तो इन्होंने कहा ये 3 फैक्टर्स है। अभी स्टैटिस्टिक्स में जो लोग डिजाइन ऑफ एक्सपेरिमेंट सीखते हैं उनको मालूम है फैक्टोरियल एक्सपेरिमेंट, तो ये 2x2x3 फैक्टोरियल एक्सपेरिमेंट, समझे आप। यानी क्या है कि हर एक कॉम्बिनेशन को चेक करना पड़ेगा कि कौन से कॉम्बिनेशन से डिफेक्टिव प्रोडक्ट बन जाता है, समझे। तो हर कॉम्बिनेशन के बंबई में अब उसको अहमदाबाद भेजना तो नहीं है, लेकिन अहमदाबाद जैसा हॉट समर टेम्परेचर, तो उन्होंने कहा ओवन में रखो, लगा दो 45 डिग्री सेल्सियस, 50 डिग्री सेल्सियस। आपको मालूम होना चाहिए, हाँ, स्टैटिस्टिशियंस अगर उनको मालूम नहीं है कि हाई टेम्परेचर का मतलब क्या है, तो बेवकूफ जैसी बातें करेंगे, लोग हंसेंगे। अप्लाइड स्टैटिस्टिशियन होना है ना, तो आपको जिसमें अप्लाई करोगे उसकी काफी मालूमात होनी चाहिए। ओके, सो व्हाट डिड दे डिस्कवर, अभी इसको टेक्निकल बोल रहे हैं हम लोग कि मेन इफेक्ट देखना है बस, समझे क्या, मेन इफेक्ट देखना है। क्या हुआ, पॉलीथीन फिल्म में 2 किस्म थे, लेकिन डिफरेंस सिग्निफिकेंट नहीं था, मेन इफेक्ट सिग्निफिकेंट नहीं था। तो पॉलीथीन फिल्म के बारे में कुछ भी करने की जरूरत नहीं। 2 एडिटिव्स उसमें, एक खराब निकला, एक अच्छा था, तो जो खराब है उसको छोड़ देना चाहिए, ये एक लेसन मिल गया। और स्पीड जो है उसमें भी डिफरेंस, मेन इफेक्ट सिग्निफिकेंट है, 2 डिग्री ऑफ फ्रीडम आएगा, उसमें स्लो स्पीड से अच्छा आ रहा है। तो कंक्लूजन क्या है, स्लो स्पीड से काम करो, और ये फालतू वाला जो एडिसिव है वो खरीदना बंद करो। और उन्होंने टेस्ट किया तो सब काम अच्छा हो गया, समझे क्या। अब जब ऐसा होता है ना, तो स्टैटिस्टिशियन का प्रेस्टीज एकदम ऊपर जाता है। अदरवाइज उसको क्लार्क बोलते हैं, क्लार्क डेटा एंटर करता है फालतू। ओके, दिस इज द सेकंड एग्जाम्पल। नाउ टू स्टूडेंट्स एंड टीचर्स, मैं सजेशन इज, जब आप एनोवा करते हो तो ये सोचो कि इसमें से क्या मतलब की बात निकलने वाली है। आपको तो स्टार 2 स्टार लिखने में, टेबल बनाने में ही आपका टाइम जाता है,
उसका मतलब क्या है, इस पर आप कभी ध्यान ही नहीं देते। तो मतलब नहीं है ना, तो किसी को एनोवा टेबल में दिलचस्पी क्या आ रहा है। ये पुराने जमाने का था, अभी एक नए जमाने का, अभी आईटी तो आजकल आ गया है। उसका एक प्रॉब्लम छोटा सा, एट्रिशन का मतलब क्या है, मतलब ऐसा है कि लोग नौकरी छोड़कर भाग जाते हैं, ठीक है। दूसरा कोई उनको थोड़ा बढ़त देता है सैलरी में, तो जिसकी नौकरी छोड़ी उसको दिक्कत हो जाती है। इसको ट्रेनिंग दी, इस पर भरोसा रख के कॉन्ट्रैक्ट लिया, अब ये भाग गया, क्या करें। तो ये भी एक स्टैटिस्टिशियन, आईएसआई के स्टैटिस्टिशियन ने इसका डेटा एनालिसिस करके रिजल्ट निकाला। क्या रिजल्ट निकाला, सवाल क्या है, व्हाट आर द एट्रीब्यूट्स ऑफ ए न्यू रिक्रूट व्हिच मेक हिम मोर लाइकली टू जंप। कौन से किस्म का एम्प्लॉय भागेगा और कौन से किस्म का एम्प्लॉय नहीं भागेगा, मतलब प्रोबेबिलिटी किसकी ज्यादा है, समझे। तो अभी हिस्टोरिकल डेटा उसने निकाल लिया, कौन फटाफट जॉब चेंज करता है। तो जो बाकी रहे, जो भाग गए, इनमें से डिफरेंस क्या है। वेरी सिंपल कॉन्सेप्चुअली बट वेरी इंपॉर्टेंट फॉर दैट कंपनी। तो दो इंपॉर्टेंट वेरिएबल हाथ में आ गए। अगर मैं बोलूंगा क्या है तो आप हंसेंगे, यार ये तो ऑब्वियस था। ऐसा है, ऑब्वियस हो ना हो, पहले आपको पता नहीं था ना। अनमैरिड पीपल लीव जॉब मोर रेडीली। उसको क्या है, अपनी सूटकेस में सामान भरा भाग गए, समझे। यंगर पीपल आर विलिंग, ओल्ड पीपल एट माय एज आई विल नॉट शिफ्ट फॉर एनीथिंग। यंगर पीपल आर विलिंग टू शिफ्ट, अनमैरिड पीपल आर विलिंग टू शिफ्ट, सो दे आर अट्रैक्टेड बाय हायर सैलरी। तो अब इसका क्या करना, ये स्टैटिस्टिशियन नहीं बोलेगा, एचआर को ये आपने देना। एचआर मतलब ह्यूमन रिसोर्स, यानी जो रिक्रूटर वगैरह होते हैं, पर्सनल का मैनेज, उनको ये देना है। अब इसका क्या करना है तुम सोचो, समझे। सिंपल एनालिसिस ये मिल गया, समथिंग वेरी यूजफुल, समथिंग वेरी रेलेवेंट। इसमें तो सर्वे भी नहीं किया, एक्सपेरिमेंट भी नहीं किया, जो हिस्टोरिकल डेटा उनके पास था उसका एनालिसिस। अब मैं आपको बताने वाला हूं, पहले जो एग्जांपल्स थे ना वो सब बड़े बड़े लोगों के थे, रियल लाइफ के थे। ये तो अपना भाई कॉलेज है छोटा सा, आई फॉरगेट व्हाट टीएनसी स्टैंड्स फॉर, तुलजाराम चतुर्मल ऐसा कुछ नाम, बारामती। इस कॉलेज की स्टैटिस्टिक्स डिपार्टमेंट से मेरा बहुत पुराना रिश्ता नाता है। मेरे स्टूडेंट्स हैं वहां, इनमें से ये जो स्टूडेंट है डॉक्टर विकास काकड़े, अभी 50-55 साल की उम्र के जनाब हैं, इनको स्टूडेंट कहना ठीक नहीं। इनकी कुछ खासियत है, उन्होंने जब स्टूडेंट थे 25-30 साल पहले, हम लोग ऐसी प्रोजेक्ट्स पुणे यूनिवर्सिटी में करते थे। तो जैसे उन्होंने ये जॉब लिया ना, उसी किस्म के प्रोजेक्ट उन्होंने शुरू किए। मैं तो आपको फरमाइश करूंगा कि भाई साहब इनको दावत दो, उनका लेक्चर अरेंज करो, उनको बोलो स्टैटिस्टिक्स मत सिखाओ, कौन से किस्म के बड़े बड़े इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स आप करवाते हो बच्चों से, ये हमको बताओ। ये बात उनसे आप सीख सकते हैं। उसने टेलर के लिए भी प्रोजेक्ट किया है, ज्वेलर सोनार के लिए भी प्रोजेक्ट किया है, डेयरी वाले के लिए भी प्रोजेक्ट किया है। पूछो मत, बड़ा इंटरेस्टिंग है, मैं उसको अच्छा मानता हूँ और मेरा उनके साथ अभी भी रिश्ता नाता है। तो उन्होंने एक प्रोजेक्ट किया है एसटी पर, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट, स्टेट ट्रांसपोर्ट बस। वे हमारे जो महाराष्ट्र स्टेट कंपनी है बड़ी दिक्कत में, बहुत लॉसेस हो गए हैं। उसके पास सैलरी देने को पैसा नहीं, उसके पास डीजल के पैसे देने को पैसा नहीं, इतनी हालत बहुत खराब। अब उसमें क्या किया जा सकता है, उनको क्या चाहिए। I want you to see, every time I start an example, I first say what the problem is. तो यहाँ प्रॉब्लम क्या है, लॉस कम करो घटाओ और प्रॉफिट बढ़ाओ। कैसे, कैन स्टैटिस्टिशियन एडवाइस, देन दे आर इंटरेस्टेड, समझे। तो इन्होंने क्या सोचा, अरे भाई खर्चा कम करो, आमदनी को बढ़ाओ, फालतू बात मत करो यार, ये सबको मालूम है कैसा करना। तो इन्होंने दो सुझाव दिए। वो बोले डीजल कंजम्पशन कम करो और एम्प्टी सीट कम करो। अगर तुम्हारी बस डीजल कम खाएगी पैसा बचेगा, सीट अगर भरी हुई है तो पैसा ज्यादा मिलेगा, ठीक है ना, वेरी ऑब्वियस। इसमें स्टेटिस्टिक्स नहीं है, स्टेटिस्टिक्स आगे आ रहा है, यहां तक स्टेटिस्टिक्स नहीं है। और ये जो पोर्शन है ना, ये हम लोग निग्लेक्ट करते हैं।
टीचर्स भी निग्लेक्ट करते हैं, स्टूडेंट्स भी निग्लेक्ट करते हैं। ये अगर आप करोगे नहीं ना तो स्टेटिस्टिक्स का कोई मतलब नहीं। चलो आगे क्या डेटा है। तो ये लोग बारामती एसटी डेपो में गए। मेरा आप सब लोगों को सुझाव है, क्योंकि जहां भी आप हो कोई एक स्टेट ट्रांसपोर्ट का डेपो तो होगा ही, वहां जाओ, वहां का डिपो मैनेजर उसको मस्का लगाओ, वसीला लगाओ, कांटेक्ट और बोलो हमारे बच्चों के लिए आपका डेटा एनालिसिस तो दीजिए। तुम्हाला बोलवायला लागले तर तिला बोलू की माझ्याकडं उसमें कुछ कागजात वगैरह भेजे, खत वगैरह भेजे, परमिशन मिली। मैं आपको बताऊं कि हम लोग किसी कॉलेज बारामती को पुणे डिस्ट्रिक्ट का डेटा मिला है, नासिक बोलवायला लागले केटीएचएम कॉलेज को नासिक डिस्ट्रिक्ट का डेटा मिला है, सातारा काय मला यशवंतराव मराठीतून अक्षर समजत नाही चव्हाण तर जरा कॉलेज को सातारा बसायचं. डिस्ट्रिक्ट का चल की डेटा तिकडं मिला। डेटा मिल सकता है। ती कसं बसते ती आज चल क्या डेटा है? तो बस कहीं तो जाती है, पलटन से बारामती एंड बैक, ये ट्रिप है। जेजुरी काय से कळलं बारामती, झालं? बारामती कळलं डेपो झालं? की बात हो बघा रही है। इकडे या. Today, 27 July, on the क्या occasion of the Right. birth anniversary of Driver world right. famous statistician Dr. P.V. Number होगा. Supatme, we have organized Batch the number national of the driver, webinar batch on of- why study बस ID, बस statistics. का The number होगा. I thank the respected guest of our today's webinar, Kilometers senior per statistician Dr. 10 Anil liters. Gore sir, for 10 guiding लीटर our डीजल students में with his कितने किलोमीटर experience गया? and knowledge बस in our ये भी field. डेटा है। I also thank all the अगर students ज्यादा and गया, professors who कम have गया तो attended बुरा है। today's professors from Maharashtra, Karnataka, Gujarat, etc. who have attended today's webinar. किलोमीटर कम है Sir तो blended घाटा हो गया। spirituality, science and statistics ठीक है। into a ये single. हे डेटा काय है। आहे? अभी क्या किया? कुठं आहे हे पहले काय तो आपको म्हणजे सोचना ह्याचा चाहिए अर्थ कि सांगा. डेटा कशाचा? डिस्प्ले करने का है, कुछ बात ह्या समाजाचा यहाँ पूर्ण हमने ह्याचा बोला समाजाचा सरांनी आपल्या व्याख्यानात अध्यात्म विज्ञान संख्याशास्त्र यांची सुरेख सांगड घातली. सुरेख सांगड घालून उसमें केपीटीएल वैल्यूज जो है उसका बॉक्स प्लॉट है। अब इस टू? बॉक्स प्लॉट निकालना तो काय? बड़ी आसान चीज है। कंक्लूजन देखो क्या है। सरांनी आपल्या व्याख्यानात अध्यात्म विज्ञान संख्याशास्त्र यांची सुरेख सांगड घातली. म्हणजे तिन्हीच कॉम्बिनेशन केलं. पुढं काय घालून हा समाजाच्या विकासासाठी मतलब क्या है? संख्याशास्त्राचा Outliers का वापर मतलब करून सिर्फ सबसे कम वैल्यू नहीं, म्हणजे विद्यार्थ्यांना समाजाच्या विकासासाठी संख्याशास्त्राचा वापर करण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांना किसी भी डेटा में कम किंवा ज्यादा वाले तो आंतरराष्ट्रीय लोग होने स्तरावर वाले हैं। सल्लागार होण्याचे. लेकिन वो आउटलायर्स नहीं होते। आउटलायर्स जो होता है ना, इसकी इंटरनल वेरिएशन से कंपेयर करते हुए ये बहुत ही वेरिएशन ज्यादा है। स्टॉप लाइन स्टॅटिस्टिक्स फॉर सोशल वेलफेयर. ये कौन से ड्राइवर्स है, ये कौन सी बसेस है? वेलफेअर. हाँ, ये देखो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सल्लागार जुलाई व्हावे. का मंथ था, ड्राइवर बैच नंबर 622, बिकम बस नंबर 1688, इसका कैपिटल 40, 10 लीटर में ये सिर्फ 40 किलोमीटर गया सल्लागारला काय म्हणते और एवरेज है 50। टू बिकम टू देखो. बिकम अन 10 ॲडवायझर. किलोमीटर का घाटा इसने कसला सल्लागार? हर एक स्टॅटिस्टिकल लीटर में 1-1 ॲडवाइस किलोमीटर घाटा हो गया। टू बिकम जुलाई ए ड्राइवर बैच स्टॅटिस्टिकल नंबर 832, बस वही है, ॲडवायझर वो ऑन भी 40। इंटरनॅशनल अगस्त में स्केल ड्राइवर नंबर किंवा 622, बस वही है, इन इंटरनॅशनल. सिनियर रूम म्हटलं तर चांगलं. 38। अरे मैं तो सोच रहा था 3 आउटलायर्स हैं, या 4 कैसे हो गए, पता नहीं, क्योंकि मेरा भी गड़बड़ हो गया। आता हे थँक्स आहे सगळं महाविद्यालयाचे ये प्राचार्य वगैरे. डिटेल्स आ ते गए, करू हम लोग शकता ये का? कभी करते ते करू शकताय काय? कर की आय विल थँक टू ली की ड्रॉ भी करते हो, लेकिन महाविद्यालय आउटलायर प्रभारी प्राचार्य डॉक्टर एम हे के काय? पाटील. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एम के पाटील, ग्रंथपाल प्राध्यापक महेश कांबळे यांनी वेबिनारचे नहीं होना चाहिए, यशस्वी आयोजन केले त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. इसमें कोई गड़बड़ है यार, इसका शायद इंजन खराब है, इसको या तो रिपेयर करवा लो या स्क्रैप करो। ये आप लोग डिसाइड नहीं कर also सकते। thank you आप लोग नसते. डेपो Also मैनेजर को thank बोल सकते हो यार, इस बस में कुछ प्रोफेसर एम के पाटील, उसका क्या ऍक्टिंग करना है? प्रिन्सिपल आवर कॉलेज. ऍक्टिंग ऐसे ये 622 असू दे असू ड्राइवर दे है, असू दे मी इसको भी शायद ट्रेनिंग देना चाहिए कि ये बस की वजह से हुआ कि ड्राइवर की वजह से हुआ, मेरे को मालूम नहीं। इसके लिए आप डिजाइन को लेके ऑफ आवर कॉलेज लायब्रेरियन करने महेश को मौका कांबळे. मिलेगा ना मिलेगा परवाह नहीं। ड्राइवर का दोष है कि बस का दोष है, कैसे आपको पता? ऑफ कि हम कह रहे हैं दोनों का। कॉलेज फॉर ये ड्राइवर 832 वाला, उसको भी थोड़ी ट्रेनिंग देनी चाहिए। दिस वेबिनार. तो आप अगर लिटरेचर पढ़ेंगे तो उसको आपको पता चलेगा कि पुणे में भोसरी में एक ट्रेनिंग इंस्टीट्यूट है गवर्नमेंट का, हां पुढं वो ट्रेनिंग देते हैं आता शेवटी कैसे गाड़ी सर्वांचे चलाओ, ताकि महाविद्यालय. आय ऑल्सो थँक ज्यादा नहीं खाया आय ऑल्सो थँक तो ये सब एक्शनेबल पॉइंट्स हो गए।
समझा? लय वेळा आला also, thank ये you. देख पुढं काय? बाकी कॉलेज वाले म्हणजे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी पत्रकार यांची मनपूर्वक आभार. I am also ये जो thankful बारामती इसका प्लॉट देखा तो तो इसमें भी टीचिंग आउटलायर अँड है, नॉन टीचिंग स्टाफ ऑफ वो आवर आउटलायर है, लेकिन to all the that side students. बढ़िया, इससे तो Students बचत हो झाले गई इथे डीजल की. नाही नाही ती वेगळं आहे. मी तर की इथं To हाँ all तो इसके the ड्राइवर्स को तो अवार्ड देना चाहिए, सर्टिफिकेट देना चाहिए. teaching नॉन and टीचिंग पर स्टाफ एक ऑफ आवर केस है कॉलेज बॉस, teaching उसका एवरेज ऑफ आवर कॉलेज 10 किलोमीटर में college. 10 से लीटर में 100 किलोमीटर है. पुढं काय? तो आपको कॉमन सेंस से देखना चाहिए. एवरेज अगर 40-50 डॉक्टर सुकत में तो उसके अभिवादन म्हणजे काय सांगा? अभिवादन करून मी थांबतो. अभिवादन म्हणजे काय? doubtful लगता है. हा अभिवादन म्हणजे काय? 98.9. काय म्हणायचं तुला? तो हम क्या करेंगे? हम बोलेंगे चेक करो भाई, आउटलायर को आसानी से एक्सेप्ट मत करो, डेटा एंट्री हो गया है. अभिवादन म्हणजे की त्यांची जयंती आहे का? पुण्यतिथी जयंतीला करत नाहीत का त्यांना? दूसरा है कि त्यांची पैसा आठवण ज्यादा करू. कमाओ. भाई टाइम क्या हुआ? हाँ अभी 5 मिनट में मुझे खत्म करना है. अगर And we सीटा shall खाली है ना, end. हा समझ आता है. We सीटा भरे हुए हैं. आजकल तो 50% ही चलना पड़ता है. आजकल की बात छोड़ो, ये एक्सेप्शनल है. हम्म. हम नॉर्मल की बात on the note करें. कैसे ऑक्यूपेंसी बढ़ाएंगे? note of भाई जहाँ लोग डिमांड कम है वहां से बस शिफ्ट करो जहाँ डिमांड ज्यादा है. remembering इसका भी डेटा उनके पास होता है. उसको बोलते काय? हैं लोड फैक्टर. डॉक्टर समझे? तो इसके डिटेल्स में हम लोग नहीं जाएंगे. रिमेंबरिंग कॉन्ट्रीब्यूशन ऑफ This is a डॉक्टर great सुखात्मे example of contribution a project by BS ऑफ students डॉक्टर on a problem which is important for our state and the country, because To almost all state agricultural road transport companies in कोणते different फील्ड states आहेत are all in loss. ॲग्रिकल्चरल तो पुन्हा इसे आप काम कर हेल्थ सकते हो. cultural अगर ऐसा आपने काम किया है न्यूट्रिशन, और आप न्यूट्रिशन. इंटरव्यू गए तो मैं आपको भरोसा देता हूँ कि इंटरव्यू लेने वाले मुझ जैसे जो बुजुर्ग लोग होते हैं ना, के agriculture बाल गए, दांत गए, and उन लोगों को इसमें nutrition बड़ी statistics. हा ना क्यों न्यूट्रिशन मेरे बस एवढं. nutrition हेमंत and पियर्सन थ्योरम का प्रूफ ये जो एग्जाम में इम्तिहान में आपके पूछते हैं ना, वो Development इंटरव्यू में उनको studies. ज्यादा उसमें दिलचस्पी have a है. nice Thank day. you. Thank you. ये आप बताओ. आहे का बरोबर? बड़ा इम्प्रेशन. बरोबर आहे ना? ओके. सो थिंक अबाउट फॉलोइंग हे बघा इथं अभी last ह्याच्यानंतर last इथं इसके खाली साथ जायचं हम अंत त्यांनी करेंगे. ह्याच्या आधी हाँ. इथं और हे जायचं आहे 11:15 को अभी जो है ये मैं सिर्फ प्रॉब्लम पोज कर रहा हूँ, सॉल्यूशन नहीं बताऊंगा. इसका सॉल्यूशन बच्चों को और टीचर्स को ढूंढना है. Through the entire lecture I am saying, please pay a lot of attention to the problem. If the problem is not important, nobody will pay attention to you. अभी मैं प्रॉब्लम पोज करूंगा और आप जज कर सकते हैं कि ये प्रॉब्लम इम्पोर्टेंट है या नहीं. ठीक है? हम लोग प्रोबेबिलिटी तो पहले क्लास से पढ़ते हैं, हाँ, कैलकुलेट करने का वगैरह वगैरह, बट वी डोंट अप्लाई द कॉन्सेप्ट ऑफ प्रोबेबिलिटी टू एनी रियल लाइफ प्रॉब्लम. तो अब हम कौन सी प्रॉब्लम को अप्लाई करना चाहते हैं भाई? मुझे कोई परवाह नहीं, कौन सा भी प्रॉब्लम आप निकालो, रियल लाइफ वाला होना चाहिए, फालतू वाला गॉसिप वाला नहीं होना चाहिए. ठीक है? Now 50% of India lives in villages, 40% of those are farmers. In Maharashtra 75% of farmers don't have irrigation. Everywhere there is inequality. सांगली में भी शायद 2 हिस्से हैं, एक जहाँ कैनाल का पानी मिलता है, लोग शुगर कैन क्रॉप लेते हैं, अमीर हो जाते हैं. दूसरे लोग हैं जिनको कैनाल का पानी नहीं मिलता, वो गरीब रह जाते हैं. हिंदुस्तान की तरक्की तब होगी जब ये जो पानी ना मिलने वाले फार्मर्स हैं उनकी कंडीशन सुधर जाएगी. ठीक है? तो उनको हम क्या मदद कर सकते हैं? उनका जो बिजनेस है उसमें काफी रिस्क होता है. अब ये प्रोबेबिलिटी की हम बात कर रहे हैं, तो रिस्क का मतलब क्या है? रिस्क इज ऑल्सो प्रोबेबिलिटी, बट प्रोबेबिलिटी ऑफ ए अनडिजायरेबल इवेंट, इसको रिस्क बोलते हैं.
तो अभी मैं एक स्पेसिफिक रिस्क के बारे में बोल रहा हूँ. रिस्क दैट देयर विल बी रेन एट द टाइम ऑफ हार्वेस्ट. जब फसल काटने का समय आएगा, कृपया अपना म्यूट करिए. हाँ, कुछ डिस्टरबेंस आ रहा है, कृपया म्यूट करिए. थैंक यू. तो आई एम टॉकिंग अबाउट वन पर्टिकुलर फीचर. मैंने आपको बोला है कि रियल होना चाहिए, तो आप फार्मर से बात करिए. अगर ज्वार की क्रॉप है और जब काटने का वक्त आता है तब अगर बारिश गिरी तो ज्वार का जो ग्रेन है उसका कलर खराब हो जाता है, बाजार में उसको भाव कम मिलता है. शायद उसका न्यूट्रिशनल वैल्यू सेम है, या तो उसको फंगस प्रोन हो जाता है. सो मे बी, तो नोबडी वांट्स रेन एट द टाइम ऑफ हार्वेस्ट. अगर आप ग्राउंडनट का क्रॉप ले रहे हो, मूंगफली का क्रॉप ले रहे हो, शेंगदाण्याचं जर पीक असेल आणि जर काढायच्या वेळेला पाऊस पडला आणि शेतामध्ये चिखल झाला तर काढणी भयंकर अवघड होते. ओके, सो वी आर टॉकिंग अबाउट एन इव्हेंट which is very undesirable, bad for the farmer. It reduces his income. The event is rain at the time of harvest. So what is my homework to you? How to estimate this? How to estimate probability that in your village, when a particular crop is taken, and don't tell me in general, take a specific crop. If it is jawar, then take a specific variety. एक वाण घ्या ज्वारीचा. मालदांडी नाव तुम्हाला माहिती का? शाळू नाव तुम्हाला माहिती का? नसलं तर तुमच्या गावात जे काय असेल, म्हणजे तुम्ही ज्वारीचा अभ्यास केला पाहिजे असं नाही माझं म्हणणं. तुम्हाला हव्याच्या पिकाचा पण हायपोथेटिकल बोलू नका, थापा मारू नका. त्या पिकाच्या कापणी. सर, हिंदी प्लीज. या I'm sorry. थैंक यू. आपको वैरायटी भी मालूम होनी चाहिए. Crop is jawar. There are many varieties. You should find out which is the variety that is grown in your village. और उसके लिए ये probability आपको निकलनी है. वो कैसे निकलनी है ये मैं तो आपको बताने वाला नहीं हूँ. That's why this is homework. So time to take a stock of what we have said so far. I will take 1 minute to do that. तो हमने कहा कि सुखात्मे's contribution was to prepare statisticians so that they can play a very useful role in real life. In his case, it was in the field of agriculture. But there are many walks of life. It is agriculture, health. Now, we have one participant who is an expert in statistics in pharmaceuticals. There are industry, banking, finance, insurance, so many fields. Luckily for statisticians, they have entry into almost everything in real life. So you have to work on problems in real life. That is what Sukhatme said. You must train yourself. Teachers, मैं टीचर्स को पूछता हूँ कि भाई आप जो पढ़ाते हो उसके बारे में आप थोड़ा सोचिए कि इसमें से ये बच्चा एप्लीकेशन करने के लायक काबिल होगा कि नहीं होगा. आप क्या कुछ सिखाते हैं ऐसा? मुझे तो लगता है मोस्ट ऑफ द टीचर्स हैव नेवर अप्लाइड स्टैटिस्टिक्स इन देयर ओन लाइफ. हाँ, जिसने कभी किया ही नहीं वो क्या पढ़ाएगा. सो वी हैव सीरियस प्रॉब्लम्स ऑफ स्टैटिस्टिक्स एजुकेशन. लेकिन इसमें सुधार हो सकता है अगर टीचर्स भी चाहे तो, और अगर बच्चे भी चाहे. ये हुआ थियरी. और सेकेंड हाफ में मैंने क्या कहा, आई टुक सो मेनी एग्जांपल्स. देयर वाज द एग्जांपल ऑफ ए मैन who used a graph to find out reason for cholera. और उन दिनों किसी को माइक्रोबायोलॉजी मालूम नहीं था, कुछ नहीं मालूम था, एंटीबायोटिक्स थे नहीं. तो ये जो लेडी थी उसने भी ग्राफ निकाला और उसे पता चला कि सोल्जर्स क्यों मरते. उसको उसमें सक्सेस मिला और डेथ रेट कम हो गई. वैसे हमारे भाईजान गढ़चिरौली वाले साहेब, उन्होंने एक मेथड निकाली जिससे आदिवासी बच्चों को न्यूमोनिया से बचाया जा सकता है.
ठीक है। फिर हमने इंडस्ट्री का एग्जाम्पल लिया, भाई आपका रैपिंग क्यों खराब होता है, तो डिजाइन ऑफ एक्सपेरिमेंट से उसका भी जवाब मिला। दूसरे ने बोला हमारे लोग नौकरी छोड़कर भाग जाते हैं, क्या करें, उसका भी उसमें एक्सपेरिमेंट नहीं किया, सर्वे नहीं किया, लेकिन जो भी डेटा कंपनी के पास था उसका एनालिसिस करके आंसर मिला। और हमारे विकास काकड़े साहब हैं बारामती के, वो अपने बच्चों से करवा लेते हैं वेरी इनोवेटिव काइंड ऑफ प्रोजेक्ट्स, तो उनको कुछ सजेशंस मिले कि एसटी का मुनाफा कैसे बढ़े और एसटी का खर्चा कैसे घटे। These are examples. You can of course repeat this. एसटी वाला जो है ना हर कहीं रिपीट हो सकता है, लेकिन it should have that eye कि इर्द गिर्द क्या हो रहा है और उसमें स्टैट का कोई रिश्ता ना हो सकता है। If we take that attitude, I think our students will understand even the theory much better. Now I see they don't understand the implication of chi-square test of goodness of fit, chi-square test of element. मतलब नहीं, वो रिचुअल हो जाता है, पूजा जैसा रिचुअल हो जाता है। If they are applying to real life, they will understand. So, what is the concluding remark? Concluding remark is, if you want to become good statisticians, try throughout your education to apply statistics to real problems. If you want to be a good teacher of statistics, first try and use statistics and then teach how you used, and your students will be excited to know end. So with that, I will stop. Thank you, sir. I request all the participants, if you have any questions, please ask in chat box. And Gauri sir, you gave a very nice lecture in very simple language, because other than subject participants, they also understand your concept very easily. And we find that you can give lecture in all three languages very clearly. In Marathi also, one of the participants told in between that please switch to Hindi. We need you in Hindi also, and English is excellent also. Now I request all the participants, if you have any question, please ask in chat box. I think, sir, here in chat box no one is asking any question. Yeah. Explain it very well that all the concepts are clear for this our class. And your lecture is very good. As a teacher, after finishing this lecture, you will homework also. Now I request our teacher, Mr. Vijay Kosti sir, to please give you vote of thanks. Vijay Kosti sir. Just one comment I want to add before Yes, sir. Kosti sir takes over, and that is, while your voice is very audible, the jingles that you played were not very nicely audible. So you need to pay some attention to that. Okay, thank you. Kosti sir. Thank you, sir. Good morning. Today, 27 July, on the occasion of the birth anniversary of world famous statistician Dr. P.V. Sukhatme, we have organized a national webinar on why study statistics. I thank the respected guest and resource person for this webinar, our senior statistician, Honorable Dr. Anil Gole sir, for guiding all of us with his experience and knowledge in the field of statistics. I also thank all the students, statisticians, professors from Maharashtra, Karnataka, Gujarat, and other states who have attended today's webinar. In his lecture, Gore sir blended spirituality, science, and statistics into a single formula to guide students to apply statistics for the welfare of society and to become statistical
advisor at the international scenario. I also thank Professor M.K. Patil, principal of our college, and librarian Professor Mahesh Kamble of our college for successfully organizing this webinar. I am also thankful to all the students, teaching and non-teaching staff of our college. We shall end this webinar on the note of remembering contribution of Dr. Sukhatme to agricultural, health, nutrition, and development of teaching and learning statistics in India. Have a nice day. Thank you. Thank you very much. Thank you, sir. It was very nice Thank you session. very much. सर बहुत ही अच्छा सेशन था, रियली हेल्पफुल. दो वी आर वर्किंग इन इंडस्ट्री सिंस लॉन्ग इयर्स, पर अच्छा लग रहा है आपकी लैंग्वेज में सुन के. वी आर स्टिल टू लर्न सो मेनी थिंग्स फ्रॉम यू, सर. And we are thankful to organizer for arranging such kind of session. It would be great to attend. Thank you, sir. आपण या कोल्हेकर बाईंना मुद्दाम धन्यवाद देऊया, कारण त्या आवर्जून उपस्थित राहिले. राहिल्या. हो, थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. Thank you. Thank you. या गोरे सर, भेटू आपण. या कम्युनिकेशन राहील आपलं. आपल्या काही शंका असतील तर आम्ही निश्चित तुम्हाला विचारू. थँक्यू. थँक्यू सर. व्हेरी नाईस लेक्चर. थँक्यू सर. गोष्टी सर आता बंद करायला हरकत नाही हो ना? हो. थँक्यू. हो 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 सर. ओके. बरं आहे. ओके. थँक्यू. नमस्कार. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.